नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एक न्यू ब्लॉग मध्ये। व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मा जिजाऊ साहेबांचा 17 तारखेला स्मृती दिन असतो। तर तिथून त्यांचं जन्मस्थळ सिंदखेड राजा इथून त्यांचे वंशज शिवाजी राजे जाधव हे रथ यात्रा आणतात, ती रायगड पाचाड येते। तर ते तिथून तीर्थ आणतात। तर आम्ही नाशिकवरून त्यांना जॉईंट होतो एक 16 तारखेला, आणि आम्ही नाशिकवरून तीर्थ घेऊन जातो। तर आज आम्ही जाणार आहे तीर्थ घ्यायला। तर तुम्ही ब्लॉग मध्ये ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉग पूर्ण बघा। निघालोय आता आम्ही तीर्थ घ्यायला। तर चला बघू, पुढे दाखवतो, ब्लॉग मग कंटिन्यू करा। पोचलोय आता कपिलधारा कावना इथे, पहिलं तीर्थक्षेत्र। कपिलधारा उभे राहा, चल उभे राहा, चप्पल काढा। जय श्रीराम। जय जिजाऊ, जय शिवराय। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा 17 जून रोजी पाचाड येथे पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही साजरी करणार आहोत। आणि त्यासाठी नाशिकचे असे पवित्र जल, जे मुख्य कुंभमेळ्याची सुरुवात या कावने या तीर्थक्षेत्री झाली, त्या पवित्र जल घेऊन आणि रामकुंडामधले जल घेऊन आम्ही जिजामातांच्या समाधी तळावर, स्मृती स्थळावर अभिषेक करणार आहोत। आमची यात्रा जिजामातांचे जन्मस्थान सिंदखेड राजा येथून उद्या सकाळी 9 वाजेला सुरुवात होईल आणि ती नगर, वाघोली, पुणा मार्गे रायगड पायथ्याशी पाचाड या ठिकाणी जिजामातांच्या स्मृतीस्थळी जाईल। त्यासाठी आम्ही हे जल घेत आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय। बरं ना? जय जिजाऊ, जय शिवराय। राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान ते मृत्यू स्थळ उद्या सिंदखेड राजावरनं सकाळी 9 वाजता यात्रेला सुरुवात होणार आहे। आम्ही 3 वर्षापासून त्या यात्रेमध्ये सहभागी होतो। श्रीमान शिवाजीराजे जाधव यांच्या आमंत्रणानुसार आम्ही 5 ठिकाणून जेल घेऊन जाणार आहोत। या समितीचे मुख्य संगणक दीपक शेठ शिंदे,
संदीप शेठ आवटे डॉक्टर साहेब पाटोळे साहेब हे सर्व, आणि उद्या नाशिक वरनं 20 ते 25 जण आम्ही पाचड या ठिकाणी जाणार आहोत. राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करणार आहोत. राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही जाणार आहोत. तुम्ही ज्यांना यायची इच्छा असेल त्यांनी पण येऊ शकतात. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. या ना इकडनं. नमस्कार. मी जसं सांगितल्याप्रमाणे ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी तुम्हाला 4 ठिकाणचे जवळजवळ मी तुम्हाला तीर्थक्षेत्र दाखवणार आहे. त्यातलं हे पहिलं कावनाई, जे घोटी तालुक्यात घोटी इगतपुरी तालुक्यात येतं. घोटीमध्ये हे कावनाईचं आम्ही पहिलं एक तीर्थक्षेत्र घेतलेलं आहे, तीर्थ घेतलेलं आहे. आता आम्ही दुसरं तीर्थ जाणार आहे घ्यायला, तर ते पण दाखवतो. ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा विजय असो. जय जिजाऊ, जय शिवराय. हे 17 जूनला जिजामातांची पुण्यतिथी निमित्त आम्ही दरवर्षी सिंदखेड राजा ते जिजामातांचं स्मृतीस्थळ रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे 17 जूनला त्यांच्या स्मृतीस्थळावर विनम्र अभिवादन करण्यासाठी जातो. दरवर्षी आम्ही नाशिकचे जल हे जिजामातांच्या चरणी अर्पण करण्यासाठी, पवित्र जल जिजामातांच्या चरणी अर्पण करण्यासाठी घेऊन जातो. त्यासाठी आम्ही कावनई या ठिकाणी आलोय. कावनई या क्षेत्राचं मुख्य हे असं आहे का, पहिला कुंभमेळा जी कुंभमेळ्याची सुरुवात झाली ती याच ठिकाणाहून झाली. इथलं जल अत्यंत पवित्र आहे. गजानन महाराजांनी ते 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. हे तीर्थक्षेत्र कावनाई. अतिशय सुंदर असा प्लेस आहे. कधी जमलं तर नक्की या कावनाईला. कावनाईलाही कामाक्षी माता मंदिर आहे, अतिशय छान.